सगळ्यांना शुभ सकाळ. सगळ्यांना माझा जय भीम. आज उठल्या सगळ्या कामाले आहे फुल स्टॉप. कारण तब्येती खराब झाल्या आमच्या उन्हानं. रूपाची तब्येत खराब झाली आणि माईची तब्येत खराब झाली. आवाजावरून समजलं असेल तुम्हाला. आज काय नाही, आज फक्त खाणे आणि आराम करणे. मला लय जोराची सर्दी आली. उन्हाळ्यात कुठे सर्दी येते का, पण मला आली. आणि रूपाने थंडी वाजून ताप भरल्यासारखं होऊन राहिलं. म्हणून आज काही कुराड्या नाही, गहू नाही, आज काहीच नाही. सगळ्यात पहिले मी सकाळी पितोच तर साखर पाणी, तर मी पितो आता साखर पाणी. आणि आपल्या कुराड्या पा कालच्या मस्त झाल्या पयाच्या. हे पयाच्या कुराड्या व्हायला एकदम आणि मस्त झाल्या. फक्त आता हे भरून ठेवायचंच काम आहे. पांढऱ्या शुभ्र आल्या. तळल्यावर तर लयच पांढऱ्या येतात. काल तळल्या होत्या, पण काल तब्येत जराशी खराब होती म्हणून काही दाखवल्या नाही तुम्हाला. तशाच खाऊन घेतल्या तुमच्या मांग, तुम्हाला न दाखवता. तर चला मग आता मी त्याचं पहिले साखर पाणी. आज काय नाही, आज जेवण स्वयंपाक भाजीच करायचं आहे. आज कामाने फुल स्टॉप मारला. आणि साखर पाणी गाऊनच घेतो मी. तब्येत किती खराब असली तरी स्वयंपाक हा करावाच लागते. भले आपण नाही खाल्ला तरी घरातल्या लोकांनी उपाशी नाही ठेवता येत. याचं पीठ चुरू का? पाण्याच्या बाटल्या सगळ्या खालीच झाल्या. उन्हाच्या पहिले होतीन का इकडे मांडे? होतात ना. पीठ चूर्ण झालं की ये मग तू लवकर पाहू काय होतं. चला मग घेतो भांडे करून. आता सगळ्यात सोपी आणि काम न वाढवणारा स्वयंपाक म्हणजे मांडे. पहिले मीठ घेतलं याच्यात आणि मांडायचं पीठ वेगळंच दळून आणायला लागते. बरोबर बारीक गव्हावर गहू नाही तर ज्वारीवर त्याच्यावर टाकलं की मांडे येत नाही बरोबर. टाकले की रूपा करते इकडे रस आणि जराशी काहीतरी तिखट भाजी. मटण नाही का? मटण आलं पण आणायलाच कोणी नाही. ते दोघं आपले वावरात जायला ना मग कोणाने. उन्हाळ्यात रोजही मांडे असले तरी असे खासच वाटतात. फक्त आंबे पाहिजे रस करायला. मला स्वयंपाक मांडायचा लय आवडते करायला, पण खायला मग खा वाटत नाही. तेलाचा वास केल्यावर नाकात बसते सगळ्या तेलाचा वास. म्हणून मांडे करायला लय आवडते. म्हणून मी करत असतो मांडे. पावसाळा लागल्यावर मग वावरात जाणे, मग घरचं काही होत नाही करणं. हे गोड पाणी आहे की बोरचं पाणी आहे रुपये? नळाचं पण आणलं ना? हो का? आम्ही डबल न वड्या केल्या तर ती आठवत आली बाबाने वड्या टाकल्या. मग मॅच टाकलं काय ना मग पैसे दिसले ना म्हणतच होतं तर. हो पैसे बरोबर दिसतात. समजतात बरोबर ना म्हणले. टाकल्या का डबल वड्या? मग काय तर त्यांना पाय हो माझ्या रसकन्या काकी नाही आली. कुरड्या केल्या. चिकाच्या केल्या 3 किलो 3 कायले 6 किलोच्या.
आणि लगे हम्म. वड्या केल्या डबल बी तांदूळाच्या नाही केल्या. जाऊ या आई हो चाल बरं पेट बसून ऊन येते ना मग. पेटवली ना ते तुला जाऊच फुका लागते फक्त त्या दुप्पट असतं दिसू राहिला रुपा दुर्वा. देव येईल जा फुकून मी चहा घेतो आता तेंद्र. चूल पेटू राहिली आता तिकडे मटनही आणलं बाई. रुपाने काढला टाक्याने. मी चहा पिऊन घेतो आता मग टाकतो मांडे मग ऊन होते नाही. साखर पाणी पेल्यावर जरा भऱ्यानं चहा. या चहा प्यायले काळा काळा डुक्क. आई ते हे आणून देव जाऊ फुक्याले. म्हणजे रात्रीला पाणी आलं का? हा बराच शोक आलता ना काय जाय व्हायचं तुला काही विचारलं की बाई तू बाहेर बसत. पाणी पाणी आज रात्री नाही दिलं आज दी आधीच बसलं मग बोलता बोलता जा फुकून दे. मांडे टाकून राहिली म्हणजे एक बात आपलं की बात असतो होता. हो सगळे काळा काळा लागून राहिलं ना रांधण्याच्या हाताने. रात्री पाणी पडलं ते इंधन जरा बाचुटलं झालं. आमच्या इकडे पाणी येते हो बाई पावसाळ्याच्या पहिले. पेरणे पाणी झाले की मग पाय लावते वर. माल द्यायला लागते दळ दळ टाकून जमिनी. हो हे बैल घरी बांधून राहिले ते गहू नाही भाऊ घाण होऊन राहिले. बैल निरा पायच खोरते. सगळी रेती उडवते हो माहित इकडे तिकडे. हा आमची आम्ही त्या दिवशी तुरीची डाळ 9 पायला तुरीची डाळ निसली म्हटलं. तुरी धुतल्या म्या 9 पायला तुरी निसल्या म्हटलं आम्ही निरा उन्हात दोघी फुई भाषाईनं. रेतीच गमावली होती गावल्या माय. त्यातले खडे काढले तिनं. म्या गाव दिले आणि तिनं खडे काढले. तरी 4-4, 5-5 पायले आता टाकीन पलंग याच्यावर ती दिवाण. तेलाची कॅन कुठे गेली हो? हे आहे मागे हे झाकण लावून द्या मी. असं करावं लागेल आता. 2-4 दिवस तू हसतेत लोक ते तेवढे वाहू घालतो. आमचे आता 2 पोते राहिले ते वाहू नाही घालत तसेच गावतो. पडलं ऊन तर पड नाहीतर मग तसेच. हो ना. हो हे लाल आहे बाई. हे की नाही फोडात की नाही याचे हे असे कडकड हे होता उलतात नसे निघतात. पहिल्या मांड्याला सारे हेच लागतात बा खरडले हे. पहिला मांड्याला नाही लागत ते. हात फिरवला की हाताला लागतात. हो ना बाई पडतात. हे तपलं हो हे आता घ्यायला पाहिजे चाकू हाती. कर खडलेलं आहे की नाही. हो आता तपलीची लई निघते बा कुळकुळ मुडतात भाकरच्या पोपड्यासारखी. पण त्याच्यावर हात नाही ते लावलेला. हो ते दाईवाली नाही आले बहिणा वड्या घाला होतो. किती गोळ्या घालतो हो 3
तिला पाहिजे नाही का किलोचा डबल, ते म्हणते आम्हाला 12 महिने पुरत नाही. तेच बा भाजी आता, तेच रस आणि तेच भाजी सारं. हां उलचक त्यातलं केलं की सरेच जण खातात. हां मसाला नको टाकू बा त्यात. हां हो रस मांडे करतो टाक. तुम्ही कधी बसता गाडीत? उद्या बसते ना, आज बसते गाडी. आज संध्याकाळी. किती किती दिवस राहायचा मग? दाय हे पा सावली ततून ती याच्या पहिले, बंद कर बाई. सावली ततून ती याच्या पहिले झाले आपले मांडे. आई उतरून राहिली राधना. आता हे एवढे मांडे गेले म्या सावली तिकडून इकडे याच्या पहिले, उन्हाच्या पहिले झाला स्वयंपाक. आणि हे पा मांडे रुपानं काय केलं काय माहित ते लोक घरात. रुपानं केला रस. हे पा रस रुपानं केला रस, पिवळा धाम एकदम. आणि तिखट भाजीले हाय मटण. हे कुकरात शिजू राहिलं. या कचोरी खायला रुपा कचोरी खाऊ राहिली. आई खाते खारोड्या. खारोड्याच तळून ठेवल्या आईनं. उन्हाच्या लय भारी जातात खारोड्या खायला बाबा, मी नाही खात. एकदम लूज मोशन चालू होतात कचोऱ्या खाल्ल्या की. लूज मोशन चालू होतात खारोड्या खाल्ल्या की या उन्हाळ्यात. कारण बाजरं लय गरमीचं असते. तर मी खाऊ राहिली कचोरी. आता एक घास कचोरीचा खायचा आणि एक घास आंब्याचा. लय मस्त लागते. स्वयंपाक व्हायला आहे पण पहिले करूया नाश्ता. कचोऱ्या आणल्या बंधूनं, ते खाऊन घेतो आणि मग करू जेवण आता आरामशीर. या जेवायला जेवायला रस. एवढं कोण पाणी गेलं ते दे तिकड भाजीचं. मांडे भाजी मस्त आणि मटण. कसं आहे हो पाणी? हे मला होईल ना. आता काय करू माझ्या उचलल्या जात नाही. दादा कुठे गेले? हे पा पाणी चालू झालं आमच्या इकडे. आमचा सगळा पसारा बाहेरच आहे. डाळ गहू डेपीचे पोते. आणि आम्ही दोघीच मायले की घरी आहो. आणि आम्हाला काही डेपीचे पोते हे ते उचलता येत नाही. तरी बारीक सारीक वस्तू ठेवल्या आम्ही अंदर. ते आई पायऱ्या येऊन चढत येऊ राहिली खाली. मी आता फक्त हे डाळीचं पोतळ आणून ठेवतो इकडे. तसं झाकण टाकलं म्हणा तरकट आम्ही, पण जास्त आलं तर नाही अटपत मग पाणी. हे एवढं आणलं ती होळत. हे असं टाकलं आता बॅनं तरी ढेपीवर जात नाही. हवेनं उडलं ते देवा. आईनं बाजाई आणून ठेवली मंदार. जरासं शांत झालं आता. मी करून घेतो कपड्याच्या घड्या. करतो मारतो झाडू.
रुपा घरी नसल्यावर मलाच करावं लागतं सगळं. कसंही वातावरण शांत झालं होतं. आणखी हवा पाणी सुटलं. लाईट गेली आता आमचा स्वयंपाक भाजीच्या टायमावर. तरी मी आता बॅटरी लावून करतो स्वयंपाक. हे पा 2 बॅटरी का लावून स्वयंपाक करतो आता. आणि हवा नाही सुटली नाही धुळला येऊ राहिला. बॅटरी काय टिकल्या पाहिजे. बॅटरी काय चार्जिंग करायला नाहीत वाटते. चला तर मग घेतो आता स्वयंपाक करून.